बिग फाईट मॅच शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढवलेपाडा या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना आपल्या समोर. एकीकडे दोनही संघांनी क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव खऱ्या अर्थानं उच्च स्तरावरती नेण्याचं काम केलं. तेच दोन संघ एकमेकाच्या विरोधात आता दोन हात करतायत. काटेकी टक्कर दोन संघादरम्यान पाहायला मिळाली, मात्र शंकाच नाहीये. बिग बॅटल मॅच ऑफ धिस टुर्नामेंट. एकीकडे जय हनुमान ढवलेपाडा, एकीकडे शिवशक्ती कडाव. टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले जय हनुमान ढवलेपाडा संघानं. मॅच लावते सुरुवात. 3 ओव्हरची मॅच. गणेश ऑन द मार्क. कल्पेश ऑन स्ट्राईक. कट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल वेगानं बीट केलाय. कल्पेश चालून केला बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडून सुरुवात केल्या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान ढवलेपाडा संघानं पहिलाच बॉल. गणेश मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त इकॉनॉमिकल षटक. केवळ 3 धावा पॉवर प्लेच्या षटकात. पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर बनलाय खरं तर गणेश जय हनुमान ढवलेपाडा संघासाठी. पहिलाच बॉल. निर्धाव. दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न. डायव्हिंग एफर्ट्स. बॉल थांबणार नाहीये. डीप थर्ड मॅन मध्ये चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅचचा पहिला चौकार. आदरणीय मुरलीजी कराले आणि त्यांच्या समूहामध्ये दिनेशजी कराले आणि भावेजी कराले या तीनही मान्यवरांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावा. आपलं सहर्षमय स्वागत. अष्टविनायक बेकरे चषकामध्ये आपलं सहर्षमय स्वागत. दुसऱ्याच बॉलमध्ये 4 धावा. बॅटची कडा. फ्लॅश लिपचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता. त्यानंतर डायव्हिंग एफर्ट्स. बॉल निघून गेला सीमापार. थर्ड मॅन मध्ये येतोय. हा पहिला या मॅचचा चौकार. धावसंख्येचा श्री गणेश शिवशक्ती कडाव संघाची धावसंख्या 4. बॉल संपले 2. दोन बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 4. बॉल नंबर 3. बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचा षटक हाताळतोय गणेश. ऑन स्ट्राईक कल्पेश. कल्पेश साठी हा बॉल रदार मध्ये स्लॉट मध्ये पाठवलाय. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. बॉल सीमा पार. कल्पेश सालुंकेचा ट्रेडमार्क शॉट षटकार. थँक्यू डीसे. कदाचित यार्कर लाईन साकारायची असेल गोलंदाजी मार्क होती गणेशला. त्याच प्रयत्नात लाईन मध्ये चुकी. स्लॉट मध्ये बॉल. कल्पेश सालुंके याच खऱ्या अर्थाने लाईनच्या शोधात. षटकार. धावा आल्यात मागील 2 बॉल मध्ये. पॉइंट आणि खऱ्या अर्थानं बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल काढलाय गॅप मध्ये. अक्षय बैकरची चांगली फिल्डिंग. बॉलला उचललाय, फेकलाय. वाईड थ्रो. त्यानंतर मिळतात त्या बॉलवरती 2. गॅप सिलेक्शन चांगला होता कल्पेश सालुंकेचा. धावले अक्षरशः 2 क्षेत्ररक्षक देखील. अनिकेत आणि अक्षय यांच्या मधून हा बॉल डीप पॉइंट मध्ये अडवला. अक्षय बैकरनं बॉलला फेकलाय. तोपर्यंत मिळाल्या 2-2च्या मदतीने धावसंख्या ती 12 आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. सुरुवात चांगली मिळाली आहे खरं तर आता शिवशक्ती कडाव संघाला देखील. बॉल संपले त्या षटकातील 4. धावसंख्या आहे ती 12. चांगली बॅटिंग करतोय कल्पेश या 3 षटकांच्या मॅच मध्ये. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून फटका अप्रतिम. मादक सौंदर्यात्मक नजरांना पेश केलाय. बॉल सीमा पार. डीप पॉइंट मध्ये येतोय नेत्रदीपक चौकार. थँक्यू डीजे. धावा वसूल केल्या जातात पॉवर प्लेच्या षटकात. पॉवर पॅक बॅटिंग चालू आहे कल्पेश सालुंकेची. इथे देखील बॅकफुटला जाऊन
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सौंदर्यात्मक फटका. 1 मोर. 4 रन येत आहेत. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात टोटल 20 धावा खर्च झाल्यात. एक विस्फोटक बॅटिंग केले. टॉस गमावल्यानंतर कल्पेश सालुंके बरसला मॅच मध्ये. पहिल्या षटकात 20 धावा गणेशच्या विरोधामध्ये. मागील मॅच मध्ये इकॉनॉमिकल स्पेलनं सुरुवात केली गणेशनं या स्पर्धेमध्ये, केवळ 3च धावा. आणि या मॅच मध्ये खूप महागडा ठरलाय गणेश. अक्षय बैकर आलाय आता बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. मिडल ऑर्डरचं षटक आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि दुसऱ्या षटकात देखील महत्वाची कामगिरीची अपेक्षा आहे. कारण पहिल्या षटकात टोटल 20 गेल्यानंतर या षटकात कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्कवरती करावा लागेल अक्षय बैकरला. हे ढवळेपाडा संघाला देखील माहिती. कमबॅक तर करावाच लागेल. अभि देवगरे मागील मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली करत प्रकाश बदे यांना. गुडघा टेकून गॅप मध्ये हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय डीप मिड विकेट मध्ये वेगानं. चांगले फिल्डिंग. टायमिंग कमी पडलाय बॉलवरती. त्याचप्रमाणे गॅप सिलेक्शन बारदार होतं. ताकद कमी पडली. धावसंख्या 1 पुढे जाते. 21-21 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. एकही गडी बाद नाहीये आणि एक चांगली सुरुवात मिळाली आहे खरं तर 3 षटकांच्या मॅच मध्ये कडाव संघाला. रेडी नव्हता बॅटिंग मार्क वरती कल्पेश. थांबवलं करता रिलीज करण्याच्या स्थितीमध्ये होता अक्षय बैकर. आणि त्यानंतर एखाद्या गोलंदाजाला तिथून स्वतःला थांबवणं कठीण असतं, कारण एखादा स्क्रॅम्प देखील येऊ शकतो. जागा निर्माण करून कल्पेश सालुंकेचा फटका. बरसला खेळाडू. दाखवले मनगटातील पॉवर. बॉल दॅट्स यूज. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. प्रत्याले चढवले जात आहेत. कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून विस्फोटक चौफेर दिशेनं फटकेबाजी चालू आहे. कधी क्लास तर कधी आक्रमक. हीच बॅटिंग कल्पेश सालुंकेची तुम्ही पाहताय. स्विचिटचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन थोडा चुकीचा ठरलाय की काय असंच आता वाटतंय, कारण सरळ बॅटने धावा येत आहेत या मॅच मध्ये कल्पेशच्या बॅटमधून. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल आलाय. अक्षय बैकर बॉलिंग मार्क वरती आहे. क्लासिकल बॅटिंग आहे खरं तर कल्पेशची. त्यानंतर आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. संधी निर्माण झाली आहे. कॅचची संभावना. पकडले जीवनना कॅच. पुन्हा या मॅच मध्ये कमबॅक केला अक्षय बैकरनं. मिळवले महत्वाची विकेट. कल्पेश सालुंके हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीजे. महत्वाचा धक्का. मोठ्या फटक्याच्या शोधात. कदाचित बॉल मिडल झाला नव्हता कल्पेश सालुंकेचा. त्याचप्रमाणे तो देखील बाद होतोय. मिस्टॅमिक स्ट्रोक. भावेश येतोय मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3च्या पोझिशन वरती. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती. तिसऱ्या जर्सी क्रमांकाचा खेळाडू भावेश गायकवाड मैदानाच्या आत. अक्षय बैकर कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं.
फिरकीचा जादूगर आहे अक्षय बैकर. मागील मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलंय बऱ्याचशा मोठ्या मोठ्या फलंदाजांना देखील नाचवण्याचं काम विकेटवरती या खेळाडूने केलं आणि आज एक चांगली गोलंदाजी कमबॅकिंग स्पेल टाकतोय जे हनुमान ढवलेपाडा संघासाठी. इथे अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आहे ती 28. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल या षटकातील. कोलाट टाकण्याचा प्रयत्न योग्य टप्प्यावरती वाईड यार्कर सक्सेस झालाय. अप्रतिम स्पेल कमबॅकिंग स्पेल टाकलाय अक्षय बैकरनं. पहिल्या षटकात आल्या होत्या 20, दुसऱ्या षटकात आल्यात फक्त आणि फक्त 8. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे ती 28. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस. टीम शिवशक्ती कडाव. थँक्यू डीजे. दुसरं षटक जे हनुमान ढवलेपाडा संघासाठी फार चांगलं ठरलंय. पहिल्या षटकात 20 गणेशच्या, त्यानंतर अक्षय बैकरनं फक्त 8च धावा खर्च केला. पुन्हा या मॅच मध्ये पुनरागमित केलं त्याच्या हनुमान ढवलेपाडा संघाला देखील. तिसऱ्या षटकाकडून देखील तीच अपेक्षा आहे कारण 28 धावा आहेत. या षटकात किमान 15 ते 20 धावा एक फायटिंग स्कोर उभारू शकतो शिवशक्ती कडाव संघ देखील. पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक लॉंग ऑन इंटरेस्टेड. त्यानंतर फेकतोय बॉल. फक्त मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते 29 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात आक्रमक क्रिकेट तुम्ही पाहिला कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून. कल्पेश बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका आलेला नाहीये या मॅच मध्ये शिवशक्ती कडाव संघासाठी. आता 29 धावा आहे धावफलकावर. 5 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. भावेशकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. फुल टॉस बॉल. मगाशीच उल्लेख केलाय क्षमता आहे भावेशकडे. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. 7x लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्षमय स्वागत करतोय. त्यानंतर उपस्थित क्रीडा रसिक या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. अष्टविनायक बेकरे चषक तुम्ही अनुभवताय आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. षटकार आलाय बावेच्या बॅटमधून. त्यानंतर लगेचच कमबॅक करण्याचा प्रयत्न ओव्हर नंबर 3 मध्ये सोहम साकारतोय एक कमबॅकिंग बॉल. मगाशीच उल्लेख केला भावेश गायकवाडकडे क्षमता आहे. मागील मॅच मध्ये षटकारानं त्यानं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. त्यानंतर या मॅच मध्ये थोडा अपयश त्यानंतर फुलटॉस बॉलवरती एक कॉन्फिडन्स वाढवला भावेशनं. सोमचा बॉल बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये नो मिस्टेक बाय द फिल्डर पकडले. आणखी एक कॅच. आणखी एक फलंदाज होतोय बा. दुसरा धक्का शिवशक्ती कडाव संघाला. मॅजिकल फिगर तुम्ही मॅच मध्ये पाहताय. अक्षय बैकरनं चौथ्या बॉलमध्ये सफलता अर्जित केली होती. या षटकामध्ये देखील सोहम बॉल नंबर 4 मध्ये षटकार खर तर विकेट मिळवतोय. पहिल्याच बॉलमध्ये सिंगल, दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये डॉट आणि चौथ्या बॉलमध्ये विकेट. या दोनही षटकांचा सारांश राहिलाय अक्षय बैकरचा आणि सोहमचा देखील. मॅजिकल फिगर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दोनही षटकांचा सारांश सेम गतीनं. मागील षटकामध्ये 8च धावा. या षटकात कमबॅक करतोय पुन्हा एकदा सोहम. जागा निर्माण करून प्रकाश बदेंचा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा कॉल पंचांचा. एक्स्ट्रा लाईनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून. सफल झाला होता ऑलरेडी आणि फलंदाजाला फॉलो करण्याचं काम करत होता सोहम आणि इथे चुकी केली आहे. मागील मॅच मध्ये देखील सोहम थोडा अपयशी ठरला होता. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल प्रकाश बदेसाठी. हा बॉल फ्रीट. धावसंख्या ती 36 अंकावरती. फ्रीटचा बॉल पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फ्रीटचा बॉल लक्षात नव्हतं कदाचित फलंदाजांच्या. हेच तर क्रिकेट आहे. छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. या अगोदर नो बॉल, त्यानंतर फ्रीटचा बॉल. कदाचित 2 धावा इथे होऊ शकल्या असत्या.
एकेरीमध्ये संतुष्ट मानावं लागेल. आता एक काय ना धावसंख्या पुढे जाते ती 37. बॉल बाकी आहेत या षटकातील ते केवळ एक. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या षटकात 20, अद्याप तरी धावा आहेत त्या धावफलकावरती 37. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. लोवर फुलटॉस बॉल स्वीप केलाय अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षकांना बॉल उचललाय. रनआउटची दाट शक्यता. चुकी केली आहे सुनील केवनेनं देखील. दोनच मिळत आहेत इथे. मात्र तिसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट. दोन मिळत आहेत. दोनच्या मदतीने धावसंख्या येते 39. येणारे 18 बॉल 40 धावसंख्येची गरज येते ज्या हनुमान ढवलेपाडा संघाला सामना जिंकत थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. प्रथम सत्रातील मॅच नंबर 3 यानंतरचा सामना भडबल बी प्लस आणि त्यांच्या विरोधात उतणे. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर टॉस करण्यासाठी. भडबल बी प्लस आणि त्यांच्या विरोधात उतणे दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या. चाळीस धावसंख्येचं लक्ष. शिवशक्ती कडाव संघानं नाणेफेक गमावली होती त्यानंतर प्रथम बॅटिंग करावी लागली. 39 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या. आता 40 धावांचा बचाव त्यांना करायचा आहे. जे हनुमान ढवलेपाडा संघ 40च्या लक्ष्यासाठी उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. चला भडवल बी प्लस संघाचा कर्णधार उपस्थित आहे. उतने संघाचा कर्णधार या लवकरात लवकर आपण. हे षटक संपण्या अगोदर उतने संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित हवाय ही विनंती करतोय. 40चा टार्गेट. भावेश बॉलिंग मार्क वरती आहे. ऑन स्ट्राइक सुनील केवने. नॉन स्ट्राइक एंड वरती हर्षद केवने.
लेट्स चेसिस ऑन. 40च्या पाठलागाला सुरुवात होती. एकीकडे बचाव तर एकीकडे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मानस. पहिलाच बॉल, क्लासिकल स्ट्रोक सुनील केवनेचा. हा दर्जेदार नजरात्मक सौंदर्यात्मक फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय. हा दर्जेदार षटकार, चौकार. चार धावा येत आहेत खरं तर पहिल्याच बॉल मध्ये डीप पॉइंट मध्ये. चला उतने संघाचा कर्णधार या लवकरात लवकर. कोलाट टाकण्याचा प्रयत्न आहे मिड ऑन मध्ये. चांगले फिल्डिंग कल्पेश. बॅटिंग मार्क वरती जबरदस्त खेळला आज कल्पेश. त्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील तोच कॉन्फिडन्स. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये कमबॅक केलं. यार्कर लेन हाताळले खरं तर. वेगवान बॉल हाताळला भावेश गायकवाडनं. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल घेऊन तयार. तिसरा बॉल, झेलची नामी संधी या मॅचची मोठी विकेट. कल्पेश बॉल खाली, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. गोल्डन गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. प्रामुख्याचं अस्त्र मैदान सोडत असताना सुनील केवने बॅक टू द डगआउट. महत्वाचा धक्का, सुनील केवने माघारी परततोय. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 4. 40चे लक्ष, 36 अजून हवे आहेत. बॉल शिल्लक ते 15. चला उतने संघाचा कोण प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. जीवन आलाय. जीवनचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. मिडॉनला क्लिअर केलाय बॉल. काऊ कॉर्नर झोन मध्ये जातोय. एकच धाव. 1च्या मदतीनं धावसंख्या 5 आकड्यावरती. संत क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या सत्राचा विचार करत असताना पॉवर प्लेच्या षटकात खरं तर शिवशक्ती कडाव संघानं उभारल्या होत्या 20 धावा. अद्याप तरी 5 बॉल मध्ये धावा त्या धावफलकावरती. 4 बॉल मध्ये माफ करा, धावसंख्या आहे ती 5. हर्षद केवने ऑन स्ट्राईक. सुनील केवने बाद झाल्यानंतर आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. हर्षद केवनेला देखील सलामीच्या भूमिकेत आलाय. बॉल नंबर 5, हर्षद केवनेचा फटका आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट, षटकार. हाफ ट्रॅकर बॉल. लाईन ओळखली खरं तर हर्षद केवनेनं. मी मगाशीच उल्लेख केलाय सुनील केवने बाद झाल्यानंतर आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. या षटकारानं स्वतःला समर्पित केलं या मॅच मध्ये. स्वतःच्या खांद्यावरती भार ठेवला या मॅचचा हर्षद केवनेनं. शेवटचा बॉल, पॉवर प्लेच्या षटकातील फ्लिक करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, डाऊन द ग्राउंड केला बॉल. विक्रांतची मिस्टेक. विक्रांतची मिस्टेक आणि जिथे सिंगल होती तिथे धावा मिळत आहेत. 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या, एका षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद. 13 आकड्यावर. 40चे लक्ष, 27ची अजून आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल मध्ये. येणारे 12 बॉल, 27 धावसंख्येची गरज आहे. मिडल ऑर्डरचं षटक घेऊन आलाय विक्रांत बॉलिंग मार्कवर. हे महत्वाचं षटक या मॅच मध्ये. बिग फाईट माझे एकाच कॅलिबरचे 2 संघ आहेत. एकाच ताकदीचे 2 संघ एकमेकाच्या विरोधात.
मॅच रफ्ट पुल्यात मात्र शंकाच नाही. या पहिल्या षटकात सुनील केवणे लवकर बाद झाला, त्यानंतर हर्षद केवणेच्या बाटमधून धावा आल्या अंतिम क्षणी. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती 13. 27ची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विक्रांत मिडल ऑर्डरचा हे षटक. विक्रांतचा पहिलाच बॉल फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. भावेश आलाय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडल्या कॅच. पहिल्याच बॉल मध्ये जीवन होतोय बाद. भूषण बैकर मैदानाच्या आतमध्ये. मॅच रपटप बनले. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो त्या स्थितीमध्ये हा सामना आहे. खरं तर परिस्थिती खरं तर कठीण आहे. ढवलेपाडा संघासाठी देखील 11 बॉलमध्ये 27. पहिल्याच बॉलमध्ये जीवनचा मोठा फटक्याचा प्रयत्न. बॉलला लांबी कदाचित कमी मिळाली, उंची जास्त होती, त्याच कारणास्तव बॅटर आउट होतोय. जीवन आता नवीन बॅटर भूषण बैकर. क्षमता आहे मोठ्या फटक्यांची भूषणच्या मनगटात. सिद्ध करावं लागेल स्वतःला, कारण हा सामना देखील त्याच परिस्थितीमध्ये जिथून मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे ती जे हनुमान ढवलेपाडा संघाला. विक्रांतनं पहिल्याच बॉलमध्ये विकेट अर्जित केली. जबरदस्त बॉलिंग केली आहे. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न विक्रांतचा. पंच सांगतायत व्हाईट बॉल. दोन जमिनी समांतरात. दिशा खराब या बॉलवरती. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होती. धावसंख्या आहे ती 14. 26ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11. प्रेशर आणि प्रेशर. विक्रांत बॉलिंग करतोय. खरं तर हे षटक देखील प्रेशरात्मक आहे. या षटकात जर धावा कमी दिल्या तर अंतिम षटकामध्ये एक मोठ्या चांगल्या स्थितीमध्ये असेल शिवशक्ती कडाव संघ, ते त्यांना देखील माहिती. आणि असं असताना विक्रांत हे षटक फार महत्वपूर्ण आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. स्लॉट मध्ये बॉल होता. फटका बसलाय भूषण बैकरचा. क्षेत्ररक्षक आलाय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. डीके न पकडल्या कॅच. इथून मात्र बॅटर इज OUT भूषण बैकर. अनिकेत आलाय नवीन फलंदाज. लेफ्टी बॅटर. कठीण होत चाललाय जे हनुमान ढवलेपाडा संघासाठी आता हा सामना, कारण शेवटचे 10 बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये आणि 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 14 धावा धाव फलकावरती. एक एक्स्ट्राचे धाव खर्च झाले या षटकामध्ये. ती वगळता एक फार चांगली गोलंदाजी साकारतोय अद्याप तरी विक्रांत. ऍक्टर्स बॅट मारण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय बॉल. पंचांकडे लावली अपील. डायरेक्ट हिट होऊ शकले असते तर बॅटर आउट होऊ शकला असता. पंचांकडे अपील आहे, परंतु शरीराचा वेध घेतलाय त्या डिलिव्हरीनं आणि त्याच कारणास्तव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये बिलते ते 1 रन. 1च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 15च्या घरामध्ये. 9 बॉल 25. हर्षद केमनेच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यानंतर त्यावरती सर्वांचं आता लक्ष आहे. खरं तर हर्षद केमनेला आता एक मोठा फटका खेळावा लागेल. 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके या मॅच मध्ये हा पुन्हा बनवू शकतो तो जे हनुमान ढवलेपाडा संघ देखील. 9 बॉल 25. वेगवान बॅटचा फ्लो ओपन झाला होता, परंतु बॉल देखील स्लॉट मध्ये बाहेरच्या दिशेनं चपकन निघला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कनेक्शन होत नाही. आता 8 बॉल 25. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम कडे आता आपण पाहतोय जे हनुमान ढवलेपाडा संघ संघर्ष करतोय या मॅच मध्ये. 8 बॉल 25. 8 बॉल 25. क्लीन बोल्ड. यू मिस विल डेफिनेटली हिट. विक्रांतचा बॉल परफेक्ट यार्कर. फलंदाज बाद. हर्षद केवने बॅक टू द डग आउट.
थँक्यू डिसे. 7 बॉल 25. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. पहिल्या षटकात प्रथम सत्रात आलेल्या 20 धावा, त्यानंतर गोलंदाजांचा कमबॅक, परंतु बॅटिंग मार्क वरती लवकर बाद झाला सुनील किमने. हर्षद किमनेच्या बॅटमधून षटकार आला, तो बगलता काही मोठा फटका आलेला नाहीये. आता 7 बॉल 25. धीम्या गतीचा बॉल बॅटला स्पर्श करतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये नो मिस्टेक. पकडले कॅच. फलंदाज आणखी एक बाद होतोय. लगातारचा धक्का टीम जन मंडवलेपाडा संघाला. 6 बॉल अंतिम शिल्लक आहेत. 25 धावसंख्येची गरज. पहिलाच सामना काय क्रुशियल राहिला होता. शिवशक्ती कडाव आणि जय भवानी वावलोली एका बॉलमध्ये 2ची आवश्यकता असताना थ्रो चुकीच्या दिशेनं खऱ्या अर्थानं, आणि त्यानंतर कनेक्शन खराब, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असं. त्यानंतर शिवशक्ती कडाव संघ सामना जिंकला. त्यानंतर या मॅच मध्ये कोणतीही चुकी केली नाही. इन कंट्रोल मध्ये दिसलाय शिवशक्ती कडाव संघ या मॅच मध्ये. 6 बॉल 25. टप्प्याचा बॉल, पहिलाच मोठा फटका, आणि इथे येतोय हा 6 धावसंख्येसाठी षटकार. आता 5 बॉल 19. थँक्यू डीजे. अमर मस्कर, आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. अमर मस्कर. 5 बॉल 19. मॅच संपलेली नाहीये. स्वतःच्या मनगडावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. क्रिकेट असो वा आयुष्य, स्वतःवरती विश्वास. मी हे करू शकतो, मी हे केलंय आणि मी हे करणार, ही धाडशी वृत्ती हवी आहे स्वतःमध्ये. आणखी एक टप्प्याचा बॉल, यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दर्शन, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. हा फटका फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. 4 बॉल 19. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा टायमिंग जुळवू शकलेला नाही. अनिकेत बाद होते तो देखील. गणेश. 4 बॉल 19. हा बॉल खोलात टाकलाय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव. आता 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके हवेत. 18 धावसंख्येची गरज. 3 बॉल 18. तीनही षटकार हवेत आज सामना जिंकण्यासाठी जे हनुमान ढवलेपाडा संघाला. बॉलिंग मार्क वरती भरपूर साऱ्या चुका जे हनुमान ढवलेपाडा, त्यानंतर बॅटिंग मार्क वरती देखील अडकला या मॅच मध्ये जे हनुमान ढवलेपाडा संघ. मॅच संपले नाहीये. 3 बॉल 18. प्रत्येक बॉल मध्ये षटकार अपेक्षित आहे बॅटिंग करणाऱ्या ढवलेपाडा संघाला. धीम्या गतीचा बॉल, क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर झोन मध्ये भावेश उपस्थित आहे. एकच धाव. 2 बॉल मध्ये आता 17. मॅचच्या औपचारिकता बाकी आहे.
फुल टॉस बॉल, त्यावरती मोठा फटका. उशिरानं आलाय षटकार. 2 बॉल 17ची आवश्यकता असताना षटकार आता एका बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. थँक्यू डीजे. 1 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. 29वा धाव फलकावरती. मॅचच्या औपचारिकता बाकी आहे. फक्त गोलंदाजाची चुकी या मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतो जे हनुमान ढवलेपाडा संघ. टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाहीये बॉल. ऑन साईडला एकही धाव मिळणार नाहीये. इथून सामना जिंकलाय 10 या धाव संख्येनं. टोटल शिवशक्ती कडाव संघानं आणि जय हनुमान ढवलेपाडा संघ या मॅच मध्ये परास्त झालाय. कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती कडाव संघ, पोहोचलेत ते